या अनुषंगाने आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। मी श्री विनोद भाऊ दत्तात्रय यांच्याकडे पुढचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय आमदार श्री सुभाष भाऊ धोटे यांच्याकडे मी पाहिलेलो आहे की आपल्याशी संवाद साधला। त्यामध्ये आम्ही गुंगावून उद्यापासून प्रजाची शांता होत आहे, पण कुठेतरी आपले सुद्धा काही गोष्टी शेअर करावं म्हणून आज आपण इथं आयोजन करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे श्रीमती प्रज्वलताई धारणकर यांचा प्रचाराचा फॉर्म आणि रॅली आपण 27 तारखेला 27/5ला बसल्यानंतर लोकशाही विरुद्ध लोकशाही अशा वर्णावर आलेली आहे। आम्ही आमच्या प्रचारामध्ये जितकं काही सामाजिक असो की, परंतु प्रतिस्पर्धी उमेदवार जे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत आणि मातबर नेते आहेत, जिल्ह्यामध्ये जवळपास 30 वर्ष आमदार होते, परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या सभेमध्ये जे काही असांस्कृतिक एक टिकणारा एक घालणार आहे, परंतु कुठेतरी अजाड वृत्तीचं दर्शन या निवडणुकीत व्हायला लागलं। उदाहरण द्यायचं झाल्यास काही लोकांच्या गाड्या तपासतात चेकपोस्टवर आणि काही लोकांच्या गाड्या सर्रास। दुसरं उदाहरण चंद्रपूरमध्ये एकमेव ग्राउंड आहे टाटा क्लब ग्राउंड। तिथं जवळपास आम्हाला पण काही सभा घ्यायच्या होत्या, परंतु आपण स्वतः व्हेरीफाय सभेच्या बद्दल तुम्ही जे विचारलं तर सभेच्या बद्दल आम्ही जेव्हा आम्हाला 15 एप्रिलला प्रियंका गांधी सभा घ्यायसाठी आम्हाला कळवण्यात आलं होतं किंवा टेंटेटिव्ह सभेचा प्रोग्राम आला होता, मग जेव्हा आम्ही ग्राउंडची विचारपूस केली, आम्ही चंद्रपूर चांदा क्लब ग्राउंडच्या विषयी त्या सचिवाला विचारणा केली। त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की हा ग्राउंड 6 एप्रिलपासून तर 16 एप्रिलपर्यंत बुक केलेला आहे। तर कुठेतरी विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत ते आमच्या प्रचाराला आम्हाला कसा अडथळा निर्माण होईल यासाठी जाणीवपूर्वक ते असा प्रयत्न करत आहे असं मला म्हणायचं होतं।